एकांकिका म्हटलं की मी जवळजवळ 40-45 वर्ष मागे जाते. मी कॉलेजमध्ये असताना लेट 60sमध्ये त्यावेळेस मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होते आणि त्यावेळी भारतीय विद्याभवनच्या एकांकिका स्पर्धा होत असत आणि जेच्या प्रत्येक वर्षी नाटकाला बक्षीस मिळत असे. तर यम हरला यम जिंकला हे रमाकांत देशपांडे, पु ल देशपांड्यांचे भाऊ यांनी ती एकांकिका बसवली होती आणि त्यामध्ये मला बक्षीस मिळालं होतं वगैरे वगैरे. आणि त्या नाटकात मला बघून मग साहित्य संघाच्या नाटकात बोलवण्यात आलं. तर अशा तऱ्हेने माझी एंट्री प्रायोगिक नाटकामध्ये, त्यानंतर व्यावसायिक नाटकामध्ये त्या काळात झाली. नंतर पुढे लग्नानंतर मी सोडून दिलं ते सोडा. पण अशा तऱ्हेने मला असं वाटतं एकांकिका हा एक स्टेपिंग स्टोन आहे की ज्यांना या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं आहे त्यांच्यासाठी. एकांकिकाचा जीव छोटा असला तरी त्याच्यामध्ये खूप काही तुम्ही दाखवू शकता. तुमचे हिस्ट्रिऑनिक्स, तुमच्या अभिनयाचे काही गुण आहेत ते तुम्ही दाखवू शकता. दिग्दर्शक म्हणून तुमचे गुण दाखवू शकता. नेपथ्यकार म्हणून तुम्ही तुमचे गुण दाखवू शकता. तर म्युझिक, संगीतामध्ये तुम्ही दाखवू शकता. तर हे छोटेखानी एक नाटकच असतं आणि त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असताना, विद्यार्थी अवस्थेत असताना तुम्हाला याच्यामध्ये खूप काही प्रयोग करून पाहता येतात. आणि गंमत अशी की ह्या स्पर्धांना परीक्षक म्हणून जे येतात ते नावाजलेली मंडळी किंवा व्यावसायिक या क्षेत्रातली ज्येष्ठ श्रेष्ठ अशी मंडळी येतात. त्यांच्या नजरेत जर तुम्ही आलात तर ताबडतोब तुम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर बोलवण्यात येतं आणि तुम्हाला एक छानपैकी एक प्रवेशद्वार खुलं होतं असं मी म्हणेन. तर म्हणून मला असं वाटतं एकांकिका ह्या फार महत्त्वाच्या असतात लेखकांच्या दृष्टीने सुद्धा. की इथूनच आता आजच तुम्ही बघाल आजच्या चित्रपटाचे पटकथाकार किंवा लेखकसुद्धा किंवा मोठे नाटककारसुद्धा हे एकांकिका स्पर्धांमधूनच पुढे आलेले आहेत. तर अशा तऱ्हेने त्यांची सुरुवात झालेली आहे. तर म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच दृष्टीने रंगभूमीचे जे काही आस्पेक्ट्स आहेत, वेगळे वेगळे अंग आहेत, त्यांना स्पर्श करण्याचा, ते एक ट्रायआउट करण्याचा तुम्हाला एक याच्यामध्ये एक संधी असते. हल्लीच्या काळात बऱ्याच एकांकिका स्पर्धा होतात, आमच्या वेळेस होत नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक एकांकिका स्पर्धेमध्ये वेगळी एकांकिका सादर करण्याची तुम्हाला संधी मिळते. लोकसत्ताने जे काही हे एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे लोकांकिकांचा, तर त्यामध्ये तुम्ही जरूर भाग घ्या आणि बघा तुम्हाला काय काय जमतंय ते. तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि ह्या एकांकिका पाहायला मी जरूर येणार आहे, कारण मलासुद्धा नवीन कलाकार पाहिजे असतात, नवीन नेपथ्यकार पाहिजे असतात, लेखक पाहिजे असतात. तर जरूर मी याला येईन आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.